आमच्या गावातले जे पत्रकार आहेत त्यांना मी इथं आमंत्रित करतो. सगळ्यांनाच मला सांगायला आवडेल की ते खरे पत्रकार नसतात. त्यामुळे खऱ्या पत्रकारांनी कृपया हे फार सिरियसली घेऊ नये, हे लाईट कॉमेडीमध्येच घ्यावं. तर आमंत्रित करूयात आमच्या तुकरटवाडीच्या पत्रकारांना. या पत्रकार या. वा वा वा, बसा बसा बसा. ऐका ना हो, ठरवा आयुष्यात काय. कोणाचं बरोबर आहे, त्याला मांडीवर तर घ्या. तिकडे पत्रकार आहेत ते. पत्रकार आहे मी. हो का? अरे बापरे बापरे. बस हाफ डे. पेपरचं नाव. अच्छा, मला वाटलं अर्धा छापला. बसा 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 बसा. तर या ठिकाणी सगळे अरे बापरे, एक खुर्ची बाकीच आहे. एक महत्वाचे पत्रकार राहिले. या पत्रकार या. सेम तुम्ही दिसताय. जरा भेटून तर घ्या त्यांना जरा. नमस्कार. एकदम ब्लॅक अँड व्हाईट जमान्याची याद आली. दोघांची भेट झाली म्हणून एकदम ब्लॅक अँड व्हाईट जमाना वाटला. आपलं नाव सांगाल का? हे तुम्ही आपलं नाव काय? हे भजेंद्र हाहिरे. भजेंद्र हाहिरे. गजेंद्र हाहिरे. हाहिरे. काय हाहिरे? हा. बापरे, काय करता आपण? हे भज्याचं दुकान आहे माझं. कुठे? हे ठाण्याला इन्स्टंट भजी बनवतो. इन्स्टंट भजी? हो, हो. म्हणजे कसं करता? तर पटापट म्हणजे बघा, आता मी भजी बनवत असेल हा, तर माझ्या डोक्यात वेगवेगळे विचार असतात. पटकन वाटायचा वडा केला तर लगेच वड्याचं पीठ तयार. वडा बनवत असताना लगेच वाटतं की याचा डोसा केला तर डोसा पण तयार. अच्छा, भजेचा डोसा झाला. असून तुम्हाला काय करायचं, खायचं की नाही? वा वा वा. पण आणि म्हणजे मेन बिझनेस तुमचा तो आहे का? नाही नाही नाही. मग मेन बिझनेस काय? फिल्म करतो पटापट. अच्छा. आणि फटाफट फिल्म करता. आणि इतर वेळेला काय करत असता? इतर वेळेत मी ऑर्केस्ट्रामध्ये गातो. काय म्हणून? हरिहरन म्हणून. कसं गाता, कसं गाता? ते आहिरे आहिरे गजेंद्र आहिरे 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 गजेंद्र आहिरे. अरे वा, माझ्या नावात पण पोएट्री आहे. तुमच्या नावाला कधीतरी अशी चाल लागेल असं वाटलं होतं का सर तुम्हाला? त्याने म्हणजे सांगितलेल्या ओळी वेगळ्या होत्या. मला टेन्शन तेच होतं की आता हा गाणं काय गाणार. पण त्यांनी त्या फक्त गजेंद्र आहिरेमध्ये सुद्धा म्युझिक टाकलं. वा वा, क्या बात. नावावरून म्हणजे गायल्यामुळे असं वाटतं की चांगल्या चालीचे आहेत बघ. वा वा. तर तुमच्याकडे मी नंतर येणारच आहे भजेंद्रजी, आपण बसाच. तर पत्रकार परिषदेला सुरुवात करूयात. वा वा, बऱ्याच वेगवेगळ्या देशांवरून आलेले हे पत्रकार वाटतात. सुरुवात करूयात. कुणापासून घेणार? पहिला प्रश्न कोण घेणार आहे? मी घेते. घ्या घ्या. अच्छा. हाय शँकी. काय काय काय? शँकी म्हणजे आम्ही पत्रकार त्यांना आदरार्थी शँकी असं म्हणतो. तर शशांक केतकर, आमच्या काही सोर्सेसनी आम्ही ही माहिती जमा केली की तुमचं पुण्यामध्ये एक हॉटेल आहे. हो हो. कॉन्फिडेंटली उत्तर द्या, मी पोलीस नाहीये या. हा, त्याचं नाव पण एक विशेष काय तर. आणि त्याचं एक विशेष नाव पण तुम्ही. विशेष असं नाव आहे. काय नाव आहे? काय नाव आहे? आईच्या गावात. असं नाव आहे? सुरेख. आई घरात करेल असं सगळं काही त्या हॉटेलमध्ये मिळतं, म्हणून आईचं गाव, आईच्या गावात. क्या अच्छा. बात है, व्हेरी गुड. शशांक केतकर यांचं हॉटेल जे पुण्यामध्ये आहे आईच्या गावात नावाचं, तिथली एक ब्रेकिंग न्यूज आता मी तुम्हाला इथे सांगणार आहे. शशांक केतकर, आम्हाला असं कळलंय की तुमच्या हॉटेलमध्ये मेन्यू कार्ड नाहीये, त्यानंतर तुम्ही स्वतः जाऊन येणाऱ्या गेस्टना विचारता की तुम्ही काय खाणार, तुम्हाला काय हो, मग आणि मग
श्री आपल्याला स्वतः येऊन हे विचारतोय की तुम्हाला काय हवं म्हटल्यावर ऑब्विसली समोरची व्यक्ती काही श्री असं म्हणते आणि मग हा माणूस त्यांना काहीही आणून देतो. म्हणजे कॉफी मागितली तर कोफ्ते आणून देतो आणि चहा मागितला तर चायनीज आणून देतो. याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? आणि एवढंच नाही तर त्या चुकीच्या दिलेल्या खाण्याचं हा माणूस बिलही लावतं. एवढं की जाता जाता बिल बघून ते म्हणतात आईच्या गावात. हे असा उलटा बिझनेस आहे तुमचा, असं त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही काहीही याच्या नावावर वेगवेगळ्या डिशेस खपवता. नाही असं काही होत नाही, पण हे करून बघायला हरकत नाही. लोकांचं- आता तर काय तुम्हाला एक आयडियाच मिळाली. हा, मी ओके, आता हे करून बघायला पत्रकारांच्या हरकत नाही. आयडियाज ते गप्पा बसा. देतात. यांचं काय तर लगेच सगळंच लिहिताय तुम्ही. नाही पण हे करून बघायला हरकत नाही. मी 5 दिवस जेव्हा तिथे असतो तेव्हा हे निश्चित मी करून बघेन. काहीतरी एक ऑर्डर केल्यानंतर वेगळंच काहीतरी. तेव्हा तुम्ही या सगळे, तेव्हा मी तुम्हाला सगळ्यांना असंच काहीतरी खाऊ घालेन. शशांक एक केतकर मिनिट. यांनी मला अरे मी हॉटेलवर bribe नाही करत आहे. इन्व्हाइट केलं. एवढं लिहायची हाऊस आहे तर काल का नाही आला मला स्क्रिप्ट लिहायला मदत करायला. एक मिनिट, हे पर्सनल होतंय. नेक्स्ट. किती ऐकलं लिहितात. काहीच्या काही हा निलेश इमान स्क्रिप्ट लिहायला बोलत हा चला. आला दारासिंग आला आली वाटतं खटारा गाडी स्टेशनात. काय म्हणाला ए रेल्वेने आलात ना तुम्ही? असं होय. कशाला आली काय माहिती म्हातारी. उभ्या का तुम्ही? उभ्या का? बसा बसा. असणारच आहे, परवानगीची आवश्यकता नाहीये मला. तू स्टेशनवर का नाही गेलास? अच्छा अच्छा आणायला गेलो नाही म्हणून. अच्छा म्हणून लबाड रुसले का आमच्या? 4 महिने राहायला आले लेकीच्या घरी, बाळणपण झाल्याशिवाय जाणारच नाही. काय म्हणाला? बाळण बाळणपण झाल्याशिवाय जाणार नाही. बाळणपण झाल्याशिवाय आजी झाल्याशिवाय. बघूया आपण. बघूया ना. सरगम सरगम सासू सासू मरे ग. काय म्हणतोय? काय सूर बसतोय बघा ना. मरे सासू ग मरे सासू. कधी मरे ग. सूर सूर कधी मरे ग मरे अरे हीच ती बाई, तिला मॅड लागलंय. आय मीन वेड लागलंय. बावडेस का? माझी सासू आहे ती. तेच ते. हा तुझा दरोडेखोर नवरा आणि हा जंगली यांनी मला गोळी घालून ठार मारायची धमकी दिली. विचार त्याला. हो दिनू काहीतरी काय काही म्हणतात गोळे घालून टार मारायची धमकी, पण आयडिया मस्त आहे रे. काय? दिशा. विनय, हा जंगली आहे ना. अगो आई, भास्कर काका आहेत, जंगली काय म्हणते? कोण भास्कर काका? आफ्रिकेचे काय आहेत माझे? दिसतोच मला नरभक्षक आफ्रिकेतला. कुठे होतात आफ्रिकेला तुम्ही? इटली. ना म्हणजे इटलीत माझा जन्म झाला, मग जर्मनीमध्ये शिक्षण घेतलं आणि वाया रेड चायना मी आफ्रिकेत सेटल झालो. सोनिया वास्को द गामा पण एवढा फिरला नव्हता रे. आणि तू रे सभ्यपणाचा बुरखा पांघरतोस आणि गडगड 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 बोलतोस. नराधम. काय झालं? स्टॅच्यू केलंस? एक्सपायरी डेट संपली.